नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी मस्त चटपटीत आणि चटकदार ही आंबेडाळ बघणार आहोत. तर कैरीचा सीझन सुरू आहे आणि आंबेडाळ ही झालीच पाहिजे. तर अगदी मस्त चटपट आणि तोंडाची चव वाढविण्यासाठी, आपल्या जेवणाची रंगत वाढविण्यासाठी आज आपण अगदी मस्त चटपटीत अशी कैरी डाळ किंवाच आंबेडाळ करणार आहोत. चला तर मग आंबेडाळ करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी चण्याची डाळ जवळपास 5 ते 6 तासासाठी आपल्याला भिजत घालायची आहे. जर तुमच्याजवळ वेळ कमी असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये 2 ते 3 तास भिजत घातली तरी चालेल. तरी तर मी 1 वाटी चण्याची डाळ घेतली, ती भिजून डबल होतो, त्यामुळे डाळ आपल्याला अगदी कमी प्रमाणात भिजवायची आहे. तर डाळीसाठी आपल्याला कैऱ्या लागणार आहे. तर आपल्याला डाळ आंबा करण्यासाठी ही कैरी खूप आंबट स्वरूपाची नको आहे. अगदी खोबऱ्यासारखी किंवा कमी आंबट असलेली आपण कैरी वापरणार आहोत. तरी तर मी ही तोतापुरी कैरी वापरणार आहे. ही अजिबात आंबट राहत नाही आणि खायला अगदी खोबऱ्यासारखी लागतो. तर आपल्याला कैऱ्या छान छिलून घ्यायच्या आणि नंतर अशा प्रकारे किसणीने किसून घेऊया. तरी तर मी 2 कैऱ्या घेतल्या, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कैऱ्या किसून झाल्या नंतर आपण भिजत ठेवलेली डाळ ही मिक्सरला बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर आपण ही डाळ मिक्सरला बारीक करणार आहोत. तर यामध्ये जवळपास मी 5 ते 6 मिरच्या घातल्या, 1 चम्मच साखर घातली आणि चवीनुसार मीठ घातलं. जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही डाळ अगदी बारीक अशी वाटण न करता अगदी दरदरी किंवा अगदी दाणेदार अशी आपल्याला ही बारीक करायची आहे. अगदी मिक्सर बंद चालू करून आपल्याला ही डाळ पिसायची आहे. तर अशा प्रकारे आपली इथं पिसलेली डाळ एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता पिसलेली डाळ अगदी अशी मस्त दाणेदार किंवा अगदी खरपूस अशी मी पिसून घेतली आहे. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात डाळ पिसली तर ती पातळ होईल आणि नंतर आपल्याला या डाळीमध्ये कैरीचा किस घालायचा आहे. तर कैरीचा किस आणि डाळ छान एकजीव करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण कैरीचा किस आणि डाळ छान एकजीव करून घेतलं आणि नंतर दुसऱ्या बॅचमध्ये आपण उरलेली डाळ आणि किससुद्धा पिसून घेऊया आणि उरलेला किससुद्धा घालून घेऊया आणि पूर्ण मिश्रण छान एकजीव करून घेऊया. तर इथं सर्व मिश्रण आपलं तयार आहे. आपण या मिश्रणाला तडका टाकणार आहोत. तर तडक्याची तयारी करूया. तर तडक्यासाठी इथं मी जवळपास अर्धा ते पाऊण वाटी तेल घेतला. तेल छान गरम करायचं आहे. नंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि असा मस्त चुरचुरीत तडका यावर आपल्याला घालायचा आहे. तर अशी ही तडका दिलेली आंबेडाळ अगदी खायला अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे आपण तडका दिलेली आंबेडाळ छान एकजीव करून घेऊया. सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि आपली अगदी ही अशी झटपट तयार केलेली आंबेडाळ अगदी खायला तर अप्रतिम लागतो. आता सध्या कैरीचा सीझन सुरू आहे तर ही आंबेडाळ आवर्जून केली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि नंतर यावर बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया. तर अशा प्रकारे अगदी झटपट अशी ही साधी सोपी रेसिपी आहे. अगदी करायला खूपच सोपी आणि खायला तितकीच चविष्ट. तर ही तुम्हाला आंबेडाळ तुम्ही कशा प्रकारे करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझी केलेली रेसिपी किंवा माझी केलेली आंबेडाळची पद्धत तुम्हाला आवडली का, मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे अगदी मस्त आंबट, गोड आणि तिखट चवीची ही आपली आंबेडाळ तयार झाली. खायला तर अप्रतिम लागतो. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.